मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अमरावती आणि जळगाव दौऱ्यावर। महायुतीच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुंबईत आज सभांचा धडाका। विक्रोळी आणि साकेनाक्यात राज ठाकरेंची आज जाहीर सभा। नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा विरोधकांना टोला। भाजप दलित विरोधी असल्याच्या विरोधकांच्या आरोपांवरून सुनावले खडेबोल। निवडणूक कर्तव्यार्थ तैनात कर्मचाऱ्यांना निवडणुकीनंतरच्या दिवशी सुट्टी द्यावी। द म्युनिसिपल युनियनची महापालिका आयुक्तांकडे मागणी। मुंबईतील हवेचा दर्जा सातत्याने खालावतोय। वातावरणातील घातक धुलीकणांचं प्रमाण वाढल्याची नोंद। मुंबईतील किमान तापमानात घट। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मुंबईत थंडीची चाहूल। नोव्हेंबरचा दुसरा आठवडा सुरू झाला असताना नागपूरसह विदर्भात थंडीची हवी तशी जाणीव नाही। लोकांच्या चिंतेत वाढ। 15 नोव्हेंबरपर्यंत थंडीचा जोर वाढेल, हवामान खात्याचा अंदाज। रब्बी हंगामातही प्रति अर्ज 1 रुपयात पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार। शेतकऱ्यांना मिळणार विमा संरक्षण। रब्बी पिकांच्या हंगामाला सुरुवात। यंदाही हरभरा पीक घेण्यावर शेतकऱ्यांचा अधिक भर। आणि राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली। 1.5 लाख क्विंटलची आवक झाल्यानं व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स। आनंद तुमचा, रंग आमचा। गेल्या 5 दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तिसऱ्यांदा महाराष्ट्र दौरा। आज चंद्रपूर, नागपूर, सोलापूर आणि पुण्यात घेणार जाहीर सभा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर। मुंबईत घाटकोपर आणि कांदिवलीत घेणार जाहीर सभा। राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर। बुलढाण्यात राहुल बोद्रेंच्या प्रचारासाठी तर गोपालदास अग्रवाल यांच्या प्रचारार्थ गोंदियात सभा। शरद पवारांच्या सभांचा धडाका। नाशिक, वाशिम आणि शिर्डीमध्ये प्रचार सभा। उद्धव ठाकरेंची धाराशिवमध्ये दुपारी सभा तर सोलापूरमध्ये दिलीप सोपाल यांच्या प्रचारासाठी बार्शीत सभा। मुख्यमंत्री शिंदेंच्या सभांचा धुरा। संभाजीनगरात खोतकरांसाठी तर जळगावात चिमणराव पाटलांसाठी आणि अमरावतीत अडसुळांसाठी प्रचार सभा घेणार। देवेंद्र फडणवीसांच्या आज पालघरमध्ये सभा। हरिश्चंद्र भोये आणि विनोद मेढांच्या प्रचारासाठी सभा। माही मतदारसंघात ठाकरे विरुद्ध ठाकरे। अमित ठाकरेंच्या विरुद्ध आदित्य ठाकरे मैदानात। महेश सावंत यांच्यासाठी आदित्य ठाकरेंची दादरमध्ये सभा। आणि कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेला आचारसंहितेचा फटका। पुणे विभागीय आयुक्तांच्या हस्ते महापूजा संपन्न तर गाभाऱ्याला विविध फुलांची सजावट। एक मोठी बातमी। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे। महायुतीकडून विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी महाराष्ट्रात आहेत आणि त्यांची आज पुणे, सोलापूर आणि चंद्रपुरातल्या चिमूर इथे सभा होणार आहे। पंतप्रधान मोदी यांची पहिली सभा चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूरमध्ये होईल। त्यानंतर दुपारी सोलापूर आणि संध्याकाळी पुण्यामध्ये मोदींचा रोड शो होईल। यावेळी एसपी कॉलेज मैदानावर त्यांची सभा देखील होणार आहे। मोदींच्या सभेवेळी जोरदार शक्ती प्रदर्शन भाजपसह महायुतीमध्ये सहभागी मित्र पक्षांकडून केलं जाणार आहे। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या। सुरुवात करूया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज तोफ मुंबईमध्ये धडाडणार आहे। घाटकोपर आणि कांदिवलीमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी अमित शहा जाहीर सभा घेणार आहेत। मुख्यमंत्री शिंदेंनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सभांचा धडाका लावलाय। संभाजीनगरात अर्जुन खोतकर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार आहेत तर जळगावात चिमणराव पाटलांसाठी ते सभा घेणार आहेत। अमरावतीमध्ये अभिजित अडसुळे यांच्या प्रचारासाठी देखील जाहीर सभेचं आयोजन केलंय।
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तोफ आज पालघर जिल्ह्यामध्ये धडाडणार आहे। यावेळी विक्रमगड मतदारसंघात महायुतीचे उमेदवार हरिश्चंद्र भोये यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत, तर डहाणूचे उमेदवार विनोद मेढा यांच्यासाठी सभा घेणार आहेत। शरद पवारांची तोफ आज भुजबळांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार आहे। येवल्यामध्ये शरद पवारांची जाहीर सभा होणार असून कोपरगावात देखील संदीप वरपेंसाठी शरद पवार यांची सभा होणार आहे। उद्धव ठाकरेंच्या आज धाराशिव जिल्ह्यामध्ये 2 सभा आहेत। उमरगा लोहरा आणि उस्मानाबाद कळंबसाठी सभा होणार आहे, तर सोलापूरमधील बार्शी विधानसभा मतदारसंघात देखील आज सभा होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विक्रोळी पूर्व, कन्नमवार नगर आणि साकीनाकामध्ये जाहीर सभा आहे। विश्वजित ढोलम यांच्यासाठी विक्रोळीमध्ये जाहीर सभा असून राज गर्जनेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। माहीम दादर विधानसभा मतदारसंघात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची आज सभा आहे। मनसे उमेदवार अमित ठाकरे यांच्या विरोधात आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। शिवसेना ठाकरे गटाकडून शेकापच्या उमेदवारांची निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलेली आहे। उरण आणि पनवेल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो वापरत असल्यानं तक्रार दाखल करण्यात आली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी विरोधी पक्षातील मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असणाऱ्यांना जोरदार टोला लगावलाय। संविधान विरोधी भाजप नसून काँग्रेस आहे, काँग्रेसनं संविधान तोडमोड करण्याचं काम केलेलं आहे, अशी टीका गडकरींनी केली आहे। चौधरी बंधूंनी सूतगिरणीमध्ये महाघोटाळा केला, अमळनेरकरांच्या स्वप्नांचा चुराडा केला। अमळनेरकरांच्या भावनांशी खेळणाऱ्या चौधरी बंधूंनी भर चौकात याचं उत्तर द्यावं असं आव्हान मंत्री अनिल पाटील यांनी केलंय। मालेगाव मध्यचे एमआयएमचे उमेदवार आमदार मुफ्ती इस्माईल यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या मुफ्ती इस्माईल यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे। आता एक मोठी बातमी, काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत। विदर्भात चिखली आणि गोंदियामध्ये त्यांची सभा होणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली इथे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल बोंद्रे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधींची जाहीर सभा होईल, तसंच गोंदिया इथे गोपालदास अग्रवाल यांच्या प्रचारासाठी त्यांची सभा होणार आहे। सर्कस मैदानावर होणाऱ्या या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे आणि या सभेत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहतील। लोकसभेप्रमाणे विधानसभेत महाविकास आघाडीला संविधानाचा प्रचार करून मतं मिळवता येणार नाहीत, त्यामुळे महाविकास आघाडीनं संविधानाचा खोटा प्रचार करणं थांबवावं असा इशारा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीला दिलाय। मालेगावात एमआयएमचे उमेदवार आमदार मुफ्ती इस्माईल यांना हार्ट अटॅक आला, त्यामुळे त्यांना तातडीनं खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। नाना पटोले यांनी अमित शहांवर जोरदार टीका केली आहे। अमित शहांचा जन्म देखील झाला नव्हता तेव्हापासून काँग्रेस अस्तित्वात आहे। देशाच्या स्वातंत्र्यात काँग्रेस होती, अमित शहा तुम्ही नव्हतात असं म्हणत नाना पटोले यांनी जोरदार हल्लाबोल केला। पुण्यामध्ये वडगाव शेरीचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारासाठी भाऊ कदम यांनी हजेरी लावली। यावेळी प्रचार फेरीमध्ये देखील भाऊ कदम सहभागी झाले होते। या लाडक्या भावाला ओवाळण्यासाठी अनेक बहिणींनी गर्दी केली। महाराष्ट्रातील दोन्ही पक्षांच्या अदृश्य शक्तीनं घात केलाय। सत्तेतील लोक सातत्यानं संविधान विरोधी वागतात अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे, तर अदृश्य शक्तीनं महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची हत्या केल्याचंही सुळे म्हटलंय। खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील कात्रज भागात बाईक रॅलीमध्ये सहभाग घेतला। शरद पवार पक्षाचे हडपसरचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ ही रॅली काढण्यात आली होती। कल्याण पश्चिममधील भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार वरुण पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार आमदार विश्वनाथ भोईर यांना पाठिंबा दिलाय। माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या मध्यस्थीनंतर बंडखोर वरुण पाटलांनी स्वतःचा प्रचार न करता विश्वनाथ भोईर यांना पाठिंबा दिलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नवी मुंबईमध्ये 2 सभा होणार आहेत। 14 तारखेला खारघरमध्ये तर 18 तारखेला बेलापूरमध्ये शहा सभा घेतील। महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी शहा सभा घेणार आहेत। 1,500 रुपयात तुम्ही तुमचं मत विकणार का असा प्रश्न उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे। महिलांच्या मारेकऱ्यांना लाडके भाऊ समजू शकता का असा सवालही ठाकरेंनी केला। देवरुखमध्ये मातृमंदिर रस्त्यावर बिबट्याचं दर्शन झालं। भर वस्तीत बिबट्याचं दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। महाराष्ट्रात महाविकास आघाडीची बहुमताकडे वाटचाल सुरू असून महाविकास आघाडीला 200 पेक्षा जास्त जागा मिळतील असा दावा नाना पटोले यांनी केलाय। प्रधानमंत्री 10 वर्ष बहुमतावर प्रधानमंत्री होते, आता मात्र कुबड्यांवर त्यांची कारकीर्द सुरू असल्याचा टोला देखील पटोलेंनी लगावलाय।
भिवंडी पूर्व विधानसभेचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार संतोष शेट्टी यांच्या प्रचारासाठी श्रीकांत शिंदेंनी कार्यकर्ता मेळावा घेतला। यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आणि या मेळाव्यात उबाठाच्या रितेश जाधव आणि त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला। उद्धव ठाकरे देशाचे स्पेशल नागरिक नाही, देशातील प्रत्येक नागरिकाची बॅग तपासण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे किंवा यंत्रणेला आहे। मुख्यमंत्र्यांची देखील यातून सुटका झालेली नाही अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली। मनसेच्या सचिन शिंगडा यांनी विक्रमगड मतदारसंघातील गावपाड्यात जाऊन मतदारांशी संवाद साधला। त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या। यावेळी नागरिकांनी देखील आपुलकीने त्यांना आपल्या समस्या सांगितल्या। मी तुमच्या पाया पडते, 20 तारखेपर्यंत थांबा, ऊसतोडणीला जाऊ नका, आधी मतदान करा आणि मग जा अशी भावनिक साथ पंकजा मुंडे यांनी घातली आहे। तर भाषणावेळी पंकजा मुंडेंनी वनवास ऐवजी संन्यास असा उल्लेख केला। दरम्यान चुकून संन्यास म्हणाले अशी सारवासारव पंकजा मुंडेंनी केली। देवेंद्र फडणवीस पवार साहेबांचा नाद करायचा नाही, वस्तात नेहमी एक डाव राखून ठेवतो असं म्हणत आमदार रोहित पवारांनी फडणवीसांना टोला लगावलाय। तर फडणवीस आजच्या युगाचे जनरल डायर असल्याची ही जहरी टीका रोहित पवार यांनी केली। जळगावच्या चाळीसगावमध्ये भाजपला खिंडार पडले। चाळीसगावात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या शहर प्रमुखांसह अन्य पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। आता एक मोठी